भंडारा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामधल्या तुमसर तालुक्यात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणारं राजीव सागर धरण आहे। मात्र हे धरण होऊन 35 वर्ष लोटूनही इथल्या 11 गावांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते। या धरणालगतच्या 11 गावांना व्यवस्थित पाणी पुरवठा व्हावा याकरता प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत तुमसर तालुक्यातल्या आलेसूर गावात भव्य पाण्याची टाकी बांधण्यात आली। तसंच सरकारनं 2013-14 मध्ये गावकऱ्यांना नळांमार्फत पाणी वाटपही केलं। मात्र प्रादेशिक पाणी पुरवठा विभागाकडे वर्षभराचं तब्बल 5 लाखांचं वीज बिल थकल्यानं वीज विभागानं ही जोडणी तोडली। त्यानंतर इथल्या गावकऱ्यांनी नळाला पाणीच बघितलं नाही। 3-4 किलोमीटर आम्ही पाण्याला जातो आणि उन्हामध्ये पण पाणी, मग पाण्याला गेलं तिथं गर्दी राहते, मग बायांचे झगडे वगैरे सर्व ते, मग उन्हामध्ये पाणी भरणं पडते, पूर्ण उन्हा म्हणजे आमच्या अंगावरच जाते समजा। आमदार साहेबाकडे निवेदन दिलं आहे, खासदाराकडेही निवेदन दिलं, याचं आम्हाला प्रत्युत्तर काहीच नाही मिळालं अजून। आता 1-2 आत्ता 20 रिसेंटली 20 तारखेला आम्हाला सांगितलं होतं का फिल्टर प्लॅन तुमचं चालू होऊन जाईल, पाणी तुम्हाला घरपोच मिळून जाईल, पण अजूनपर्यंत 20 तारीखही लोटली तरी पण आम्हाला पाण्याची काही सुविधा मिळाली नाही अजून। खरीप हंगामातली अंतिम आणेवारी 50 पैसे आणि त्यापेक्षा कमी आलेल्या साकोली तसंच तुमसर तालुक्यातल्या गावांना जिल्हा प्रशासनानं दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले। मात्र दुष्काळग्रस्त म्हणून मिळणाऱ्या सवलतींपासून ही गावं वंचितच आहे। आता तर गावांतले तलाव सुद्धा कोरडे पडले। आताच ही स्थिती तर मे महिन्यात काय चित्र असेल याची कल्पनाच न केलेली बरी। पाण्यासाठी आमच्या इथले नागरिक बाया ते पहाटेच्या 3 वाजेपासून उठून पाणी गोळा साठवण करतात, खूप लांबवर जातात, जवळजवळ 2 किलोमीटर, आणि त्यांना दिवसभर उन्हामध्येही काम करावं लागते पाण्यासाठी। खूप मोठी समस्या उद्भवलेली आहे। गावात काही इथला पाणी मिळत नाही आणि चला बा आम्ही काही निवेदन देतो आमदार खासदार साहेबांना, पण ते पण फक्त आम्हाला आश्वासन देतात। संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला असता भंडारामध्ये अनेक ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेची कामं झाली आहेत। मात्र तुमसर सारख्या तालुक्यातल्या दुर्गम आणि आदिवासी बहुल गावांत या योजनेचा थांगपत्ताच नाही। माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।